तर मागच्या 48 तासांपासून नागपूरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे नागपूरचा अंबाझरी तलाव हा खरं तर ओव्हरफ्लो झालाय। तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये सावनेर, कळमेश्वर, हिंगणा, नागपूर या तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। कोल्हापूर, वेणाऱ्या नद्यांना सुद्धा धोक्याची पातळी ओलांडलेली असून सखल भागामध्ये पाणी शिरल्याच्या घटना पुढे आलेल्या आहेत। तर काल सावनेर तालुक्यातील नंदागोमुख येथे 6 लोक पुरात वाहून गेल्याची घटना घडली होती आणि त्यातील 3 मृतदेह सापडले असून तिघांचा शोध सुरू आहे। मागच्या 72 तासापासून नागपूर जिल्ह्यामध्ये जी पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे यावर्षी अंबाझरी तलाव हा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्येच ओव्हरफ्लो झालेला आहे। आपण बघू शकतो की हे जे दृश्य आहे या दृश्यावरून तुम्हाला कल्पना येईल की मागच्या काही दिवसामध्ये नागपूरमध्ये जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नदी नाले कशा प्रकारे ओसंडून वाहत आहे आणि मध्यरात्री 2:45 सुमारामध्ये हा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे। त्यामुळे जसंही नागपूरकरांना अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याची वार्ता कळली त्यानंतर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी अनेक नागपूरकर या अंबाझरी तलाव परिसरामध्ये आलेले आपण बघू शकतो की साधारण आताच्या घडीला जे नागपूरकर इथे दिसत आहे पाऊस देखील सुरू आहे मात्र पावसाचा आनंद घेण्यासाठी ते इथे येत आहे। हा ओव्हरफ्लो सरळ नाग नदीमध्ये शिरतो आणि मग नाग नदीला जो पूर येतो त्यातला बराचसा जे पुराला कारणीभूत असतं हे अंबाझरी तलावाचा ओव्हरफ्लो असतो। सकाळपासून इथे नागरिकांनी गर्दी केलेली आहे त्यामुळे एक वेगळा आनंद देखील नागपूरकरांच्या मनामध्ये आहे कारण की सर्वांना आतुरतेने वाट असते की अंबाझरी तलाव कधी ओव्हरफ्लो होईल आणि यावेळेस तर पहिल्या पावसामध्येच हंगामाच्या ओव्हरफ्लो झालेला आहे। त्यामुळे निश्चितच नागपूर जिल्हा असेल किंवा विदर्भ असेल इथले जे जलस्रोत आहेत ते कशा प्रकारे भरलेले आहे याची कल्पना आपल्याला या सर्व उदाहरणावरून पाहायला मिळत आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये नागपूरसह विदर्भामध्ये पूर परिस्थिती आहे आणि पुढचे 2 दिवस अशाच प्रकारे पावसाची स्थिती राहील असा इशारा नागपूर वेधशाळेने दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। तर पुण्यामध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून घाटमाथ्यावरील पाणी मोठ्या प्रमाणात धरणात येत असल्यामुळे 4ही धरणात पाणीसाठा वेगाने वाढतोय। खडकवासला धरण अद्यापही 95% भरलेलं असून धरणातून 10,246 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। तर पवना धरणाच्या पाणीसाठ्यात विक्रमी वाढ झाली आहे। धरणातील सध्याचा पाणीसाठा हा 42.18% इतका झालाय आणि 10 दिवसात पाणीसाठ्यात तब्बल 25.34% वाढ झाली आहे। तर जळगाव जिल्ह्यामधील 6 तालुक्यांची पाण्याची गरज भागवणारे गिरणा धरण काही तासातच 47%हून 61%वर पोहोचलंय। जळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात 37.3 मिलीमीटर पाऊस झालाय आणि यामध्ये धरणात 321.714 दलघमी उपयुक्त तर 406.614 असा एकूण साठा होता आणि सध्या ठेंगोडा धरणातून 22,000 क्युसेक्स तर हरणबारी धरणातून 6,000 असा एकूण 28,000 क्युसेक्स विसर्ग गिरणा धरणात होतोय। आणि पुण्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असून घाटमाथ्यावरील पाणी मोठ्या प्रमाणात धरणात येत असल्यामुळे 4ही धरणात पाणीसाठा वेगाने वाढतोय। खडकवासला धरण अद्यापही 95% भरलेलं असून धरणातून 10,246 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 18 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले। हतनूर धरणामधून तापी नदी पात्रात 22,708 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे आता प्रशासनाच्या वतीने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। विदर्भ, मध्य प्रदेश इथं सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणाचे 18 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले।
तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। जळगावमधली ही दृश्य आहेत। हतनूर धरणाचे 18 दरवाजे उघडलेले आहेत। पाणी पातळी जी आहे ती धोक्याची इशारा पातळी सुद्धा गाठलेली आहे आणि त्यामुळे 18 दरवाजे धरणाचे उघडावे लागलेले आहेत। हतनूर धरणाच्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद आपल्यासोबत आहेत। इम्तियाज, सध्या काय परिस्थिती आहे? हॅलो, हा इम्तियाज, सध्या काय परिस्थिती आहे? पाऊस ओसरलाय का? मॅम, जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 18 दरवाजे पूर्णपणे आज सकाळी 7 वाजता उघडण्यात आलेले आहे। तसेच 22,708 क्युसेक्सने तापी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू आहे आणि जे हतनूर धरणाचे एक पाणलोट क्षेत्रामध्ये जे एक 26 गाव आहे, या 26 गावांना ढोंडी पिटून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तसेच प्रशासन व शासनातर्फे खबरदारीचे उपाययोजनाही करण्यात आलेल्या आहे। तसेच शासनाने व प्रशासनाने आदेश दिलेला आहे, कोणीही तापी नदी काठी किनारे जाऊ नये, कारण तापी नदीला पूर आलेला आहे। याकरता शासनाने खबरदारी घेतलेली आहे। मॅम, इम्तियाज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर पालघर जिल्ह्याला पावसानं झोडपलं आणि मुसळधार पावसामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाघोबा खिंड इथं दरड कोसळल्याची घटना घडली आहे। त्यामुळे आता महामार्गावर मातीचा ढिगारा आल्यामुळे वाहतूक मंदावल्याचं चित्र पाहायला मिळालं। नांदगाव इथं पाणी भरल्यानं त्याचा परिणाम इथल्या वाहतुकीवर देखील झालाय। तर पालघरमध्ये सुद्धा पावसाचा जोर कायम आहे। गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय। महामार्गावर मातीचा ढीग कोसळलेला आहे, त्यामुळे वाहतूक सुद्धा मंदावलेली आहे। पालघर महामार्गावरून अनेक मोठमोठे कंटेनर ट्रक्स जे आहेत ते खरं तर सुरतच्या दिशेने जात असतात आणि त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी या ठिकाणी निर्माण झालेली आहे। तर आमचे प्रतिनिधी विजय राऊत आपल्यासोबत आहेत। विजय, पालघरला देखील पावसानं चांगलंच झोडपलंय। अतिवृष्टीमुळे दरड देखील कोसळलेली आहे। सध्या वाहतूक खुली झाली आहे का? नक्कीच गेल्या 5 दिवसापासून पालघर जिल्ह्यामध्ये धो असा पाऊस पडतोय, त्यामुळे नदी नाल्यांना देखील पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। परंतु मुंबई अहमदाबाद हायवे जो आहे मेन वाघोबा खिंडीमध्ये दरड सकाळी जी आहे ती कोसळली होती। धीम्या गतीनं वाहतूक जी आहे ती सध्या सुरू आहे। दरड काढायचं काम जे आहे ते युद्धपातळीवर सध्या सुरू आहे। धन्यवाद विजय या सविस्तर माहितीसाठी। तर पुणे बंगळुरू महामार्गावर देखील वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। या ठिकाणी सुद्धा इंदोली फाट्याजवळ वाहतूक कोंडी झाली होती आणि 3 किलोमीटरपर्यंत महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या। त्यामुळे वाहन चालकांसह प्रवासी देखील त्रस्त झाले असून रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण झालेत। अशामध्ये पुण्याकडे जाणारी वाहतूक संथ गतीनं सुरू आहे। आता 3 तासांहून अधिक कालावधी लोटलेला आहे, तरी देखील वाहतूक ठप्प आहे। त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। एकीकडे रस्त्याची कामं आणि दुसरीकडे मुसळधार पाऊस, यामुळे संपूर्ण पुणे बंगळुरू मार्गावरची वाहतूक खोळंबलेली आहे। तर हिंगोलीत पावसाची संततधार सुरू असून त्यामुळे औंढा नागनाथ तालुक्यातील मधुमती नदीला पूर आलाय आणि तिथल्या पुलावरून पुराचं पाणी वाहत आहे। तर येहळेगाव ते निशाणा या गावादरम्यान असणाऱ्या पुलावरून पुराचं पाणी वाहत आहे। त्यामुळे 3 ते 4 गावातील नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतोय। अनेक नागरिक आपला जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास करतायत। भंडाऱ्यामध्ये पावसानं उसंत घेतली आहे, मात्र गेल्या 24 तासात 36.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यामध्ये साकोलीसह पिंपळगाव, पोहरात इथं अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून जुलै महिन्यातील ही सर्वाधिक पावसाची नोंद मानली जाते। भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत 331.2 मिलीमीटर पाऊस कोसळला आहे आणि हा पाऊस सरासरीच्या 90% इतका आहे। अद्यापही कोणत्याही नदीला मोठा पूर आलेला नाही, मात्र पाणी नियंत्रणासाठी गोसी खुर्द प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। तर गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आणि दमदार पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी देखील वाढली आहे। गोंदिया तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली आहे। मावळमध्ये देखील पावसानं जोरदार हजेरी लावली। आठवड्याभरामध्ये विक्रमी पावसानं हजेरी लावली असून मावळमधील बहुतांश धरण हे ओव्हरफ्लो झाले। दमदार पावसामुळे शेतकरी आनंदून गेलाय। तर भात खाचरात पाणी साचले, त्यामुळे यंदा भात पिकं जोमात येणार असल्यामुळे शेतकरी वर्गात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय।
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये धुवाधार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतीये, तर रस्त्यांना नद्यांचं स्वरूपही आले। अशात इंद्रायणी नदी पात्रात भाविकांनी जाऊ नये असे फलक देखील लावण्यात आले। आणि देहूमध्ये राज्यभरातून तुकोबांच्या दर्शनासाठी भाविक येत असतात, तेव्हा इंद्रायणी नदीमध्ये डुबकी मारून स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते। तर मावळ येथे मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आलाय। अशातच इंद्रायणी नदीच्या पुलावरून वाडीवळे कामशेत इथले नागरिक जीवघेणा प्रवास करतायत। तर पावसामुळे पूल पाण्याखाली गेलाय, मात्र तिथल्या नागरिकांना पर्यायी मार्ग नसल्यानं वाडीवळे इथले ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि कामगारांना याच पुलाचा वापर करावा लागतो आणि आपला जीव मुठीत घेऊन तिथून पुलावरून प्रवास करावा लागतोय।